नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. जे काही कांदा उत्पादक शेतकरी आहेत ते व्हिडिओ नक्की बघा. जे शेतकरी कांदा साठवलेला असेल, जे शेतकरी कांदा लागवड करणार असतील, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, म्हणजे येत्या काही काळामध्ये कांद्याचे बाजारभाव कसे असू शकतात या संदर्भात थोडक्यात हा व्हिडिओ असणार आहे. थोडा व्हिडिओ मोठा होऊ शकतो, तरी पण व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आणि तुमचं जे काही समस्या आहे तुम्हाला सगळं क्लिअर करणार आहे. नेमकं कांदा लागवड करायचं का नाही, आणि कांदा कधी विकायचा आहे, आणि पुढच्या आठवड्यामध्ये काय बाजारभाव असतील, नवीन कांदा कधी मार्केटमध्ये येणार आहे, साऊथमध्ये कांद्याची स्थिती काय आहे, महाराष्ट्रामध्ये नवीन कांद्याची लागवड किती असू शकतात, कारण की यावर्षी पावसामुळे काय स्थिती आहे, या सर्व गोष्टीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या. सर्वप्रथम आता आपण जाणून घेऊया कांद्याची स्थिती, म्हणजे सध्या मार्केटमध्ये काय बाजारभाव चालू आहे, आणि मागील 2 दिवसापर्यंत परत एकदा बाजारभावामध्ये तेजी कशी काय आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, मागच्या आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कांद्याची जी काही आवक आहे ती मात्र घटत चाललेली आहे, त्यामुळे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे. मागील 2 दिवसापासून मी सांगत आलाय, आणि आज परत एकदा सरासरी बाजारभावामध्ये सोलापूर मार्केट व इतर मार्केटमध्ये वाढ होताना बघितलेलं आहे. म्हणजे एकंदरीत कांद्याची आवक आहे ती घटत चाललेली आहे, त्यामुळे मार्केटमध्ये जे काही कांद्याचे बाजारभाव आहे वाढताना दिसत आहे. महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता जी काही नवीन कांद्याची पहिली खेप आहे ती ऑगस्टच्या महिन्यामध्ये येऊ शकतात. मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात नवीन कांद्याची आवक झालेली होती. मागच्या वर्षी जे काही मान्सूनचं जे काही आहे ते 1 महिना अगोदर असल्या कारणाने ऑगस्ट महिन्यामध्येच नवीन कांद्याची सुरुवात झालेली होती. या महिन्यामध्येही जुलै महिन्याच्या शेवटी सुद्धा नवीन कांद्याचं आगमन मागच्या वर्षी झालेलं होतं, परंतु या वर्षी स्थिती वेगळी झालेली आहे. अख्ख्या भारतामध्ये महाराष्ट्राचा कांदा पुरवला जात आहे. विशेष म्हणजे साऊथमध्ये सुद्धाही मोठ्या प्रमाणात कांदा विक्री होत आहे. परंतु दरवर्षी जो काही ऑगस्ट नंतर नवीन कांद्याची खेप येत असल्या कारणाने जो साऊथमध्ये आपल्या महाराष्ट्राची कांद्याची मागणी आहे ती कमी होत असते. परंतु यावर्षी स्थिती थोडीशी वेगळी झालेली आहे. मागच्या वर्षी जो काही मान्सून आहे लवकर आले असल्या कारणाने मागच्या वर्षी जो काही नवीन कांदा आहे ते जुलैच्या शेवटच्या आठवड्यातच आलेला होता. म्हणजे जुलै आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात नवीन कांदाचे मार्केटमध्ये आलेलं होतं. परंतु यावर्षी जी काही स्थिती आहे ती वेगळी आहे. जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये मान्सून लेट आहे, तसेच साऊथमध्येही मान्सूनचा जो काही आहे पाऊस आहे तो खूप लेट आहे, आणि तिथे खूप कमी प्रमाणात यावर्षी जे काही पाऊस आहे ते पडलेला आहे. त्यामुळे नवीन कांद्याची जी लागवड आहे ते क्षेत्र कमी आहे. हे पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की ज्या पिरियडमध्ये कांदा लागवड केला जातो, म्हणजे जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगत आलेलं आहे, मे आणि मार्च महिन्यामध्ये कांदा तिथे बियाण्यासाठी लागवड केला जातो, ते मोठ्या प्रमाणात कमी आहे. त्यामुळे नंतरच्या काळामध्ये कांद्याची लागवड खूप कमी झालेली आहे. म्हणजे एकंदरीत दक्षिणेमध्ये जे काही महाराष्ट्राचा कांदा पुढील काही महिन्यामध्ये अजून परत मागणी वाढणार आहे. त्यामुळे निश्चितच परत एकदा कांद्याच्या बाजारभावामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तर त्यासाठी जे काही कांदा उत्पादक शेतकरी आहे योग्य ते नियोजन करून कांदा मार्केटमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की साऊथमधला जो कांदा आहे ते खूप प्रमाणात कमी आहे, निम्म्याहून घट आहे. तर त्यासाठी नवीन कांद्यासाठी तुम्ही निश्चित राहा, आणि एवढं जास्ती काही जो काही नवीन कांदा जो काही मार्केटमध्ये येणार नाहीये, आणि त्याचं जे काही आपल्यावर ज्या कांद्यावर काही परिणाम होणार नाहीये, त्यामुळे निश्चित राहा. आणि येत्या जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अजून 1-2 रुपयाची बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे. आणि परत जे ऑगस्टच्या 15 तारखेपर्यंत बाजारभाव काय असतील ते म्हणजे शेवटच्या मिनिटात मी सांगतो. परत आता महत्त्वाचा मुद्दा आपण घेऊया, आणि आता घेऊया महाराष्ट्रामध्ये नवीन कांद्याची स्थिती काय आहे, नवीन कांद्याची लागवड कशी असू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये काही भागातच मान्सून सक्रिय होतं, जसं की पुणे, काही भागामध्ये जे पाऊस आहे ते मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. परंतु असे काही भागात आहे की सोलापूर, मराठवाडा या भागामध्ये म्हणजे जसं की कांद्याचे उत्पादन क्षेत्र आहे तिथेही जे काही पाऊस आहे ते खूप कमी प्रमाणात पडलेला आहे. त्यामुळे कांद्याची जी काही पेरणी असू द्या, कांद्याची जी काही रोपे लागवड असू द्या, ती खूप प्रमाणात कमी झालेली आहेत. आणि भरपूर शेतकरी म्हणजे यावर्षी कांदा लागवडीसाठी माघार घेतलेले आहेत. आणि भरपूर शेतकरी असे आहेत की त्यांना कांदा लागवड करायचा आहे, परंतु
पाऊस अभावी, पाणी अभावी त्यांनी लागवडसाठी माघार घेतलेली आहे. आणि आता समजा की आता अगर जे शेतकरी कांदा लागवड करणार आहे, म्हणजे या महिन्यामध्ये जुलैच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी बीज रोपे वगैरे लावत असतील, पेडिंग करत असतील, तर ते डायरेक्टली नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये कांदा आपला मार्केटमध्ये येऊ शकतात. म्हणजे जवळजवळ 3 ते 3.5-4 महिन्याचा जो डिफरन्स आहे, त्यामध्ये फक्त जे काही जुन्या कांद्यावरती डिपेंड राहावं लागेल, कारण की नवीन कांद्याची जी काही आवक आहे ती मोठ्या प्रमाणात घट आहे. त्यामुळे सगळं डिपेंडन्सी ते फक्त जुन्या कांद्यावर राहणार आहे. त्यामुळे जुन्या कांद्याचे बाजारभाव परत पुढे चालून वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आता मागील 2 दिवसापासून बांगलादेशमध्ये सुद्धा कांदा टंचाई झालेली दिसून येत आहे. तिथेही जवळजवळ 10 ते 15% कांद्याचे बाजारभाव वाढलेले आहे. काही म्हणजे काही येत्या काळामध्ये जे काही भारतीय कांदा जे आहे निर्यात होऊ शकतात. त्यामुळे निश्चितच अजून परत एकदा कांद्याला चांगले बाजारभाव राहतील. असेच कांदा बांगलादेश संदर्भात निर्याती संदर्भात अगर बातमी समोर आली तर निश्चितच परत एकदा कांद्याच्या बाजारभावामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे जे काही सध्या बाजारभाव आहे ते अनुकूल आहे आणि सध्या बाजारभावामध्ये तेजी आहे. त्यामुळे योग्य ते निर्णय घ्यायचा आहे आणि मार्केटमध्ये योग्य ते तुम्ही कांद्याची गर्दी करायची आहे. कारण की मागच्या आठवड्यामध्ये मोठमोठ्याने बाजारभाव वाढवलेले होते, त्यामुळे आवक वाढवलेली होती. आवक वाढल्यामुळे बाजारभाव थोडेसे म्हणजे मंदावलेले होते, स्थिर झालेले होते आणि 1-2 रुपयाची घसरण सुद्धा झालेली होती. परंतु आता सध्या मात्र आवक घटत चाललेली आहे, बाजारभाव मात्र सरासरीने वाढत चाललेले आहे. सरासरीने वाढ होणे खूप चांगली गोष्ट आहे, कारण की बाजारभाव सरासरीने वाढत चाललेले असेल तर निश्चितच येत्या काळामध्ये बाजारभाव वाढ होऊ शकते. म्हणजे जे काही जास्तीत वक्कल आहे ते 26 रुपयापासून ते 31 रुपयापर्यंत विकत आहे. असे चिन्ह अगर मार्केटमध्ये दिसत असेल तर निश्चितच बाजारभावामध्ये वाढ मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. त्यासाठी योग्य ते निर्णय घ्यायचा आहे. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि लवकरच नवीन अपडेट आले तर तुम्हाला निश्चित आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तर भेटूया अशाच कांदा विषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.